मराठा समाज आरक्षण की मांग को लेकर 20 फरवरी को महाराष्ट्र विधानमंडल की विशेष अधिवेशन बुलाई गई है। इस संबंध में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पत्र परिषद में जानकारी दी। उन्होंने बताया कि मराठा आरक्षण पर सर्वेक्षण के लिए गठित शुक्रे समिति ने अपनी रिपोर्ट सरकार को सौंप दी है। इस रिपोर्ट के अनुसार मराठा समाज के पिछड़े होने का भी उन्होंने संकेत दिया। आता 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे, त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल। सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते। सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे। ओबीसी समाजाला इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आणि त्याप्रमाणे ज्या जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं। जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या, त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागे घेतलं पाहिजे। मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण, ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो।